16 सप्टेंबर 2024 या दिवशी वार कोणता आहे आणि सण कोणता आहे सांग. वार आहे सोमवार. हा, आणि सण कोणता आहे त्या दिवशी? ईद मिलाद. बघितलं ना या ठिकाणी, हे बघा, ईद ए मिलाद, हे उत्तर बरोबर आहे. अगदी बरोबर. त्यानंतर त्याच महिन्यात बघा, सप्टेंबर 2024 7 तारखेला कोणता सण आहे? श्री गणेश चतुर्थी. उत्तर बरोबर आहे. वार कोणता आहे? शनिवार. वार शनिवार आहे. बरोबर. ऑक्टोबर 2025 बुधवारी आलेल्या सगळ्या तारखा सांग. ऑक्टोबर 2025 बुधवारी आलेल्या सर्व तारखा. 1, 8, 15, 22, 29. बरोबर आहे उत्तर. माझं नाव औरेश उमेश देसाई. कुठल्या शाळेत शिकतो? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करणे नंबर 3. तुला कॅलेंडरचं ज्ञान कसं आलं? मी अभ्यास करतो. मला सगळ्यांची बर्थडे माहिती आहे आणि वारे पण माहिती आहे त्यांची. अवनीश हा आमच्या शाळेतील एक हुशार असा विद्यार्थी आहे. इतर विद्यार्थ्याप्रमाणे तो देखील सर्वसामान्यपणे अभ्यास करतोच. त्याचबरोबर त्याची एक विशेष बुद्धिमत्ता म्हणजे त्याला कॅलेंडर विषयी खूपच सखोल असं ज्ञान आहे. मागील 50 ते 70 वर्षापर्यंत, किंवा त्याच्याही मागे जरी तुम्ही जाऊन विचारलं तरी सुद्धा तो सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु ही मागील काही वर्ष आणि पुढील काही वर्ष, साधारणतः पुढील 10 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही जर त्याला तारीख सांगितलीत आणि त्या दिवशीचा वार विचारलात तर तुम्हाला तो अचूकपणे सांगतो. त्या दिवशी असलेले मराठी सण किंवा अन्य धर्मियांचे सण किंवा राष्ट्रीय सण या बाबतीत सुद्धा तो अचूकपणे माहिती सांगतो. ही त्याची खासियत आहे. आणि एकंदरीत आम्ही विचार करता आम्हाला तरी असं वाटतं की त्याला ही जी आहे बुद्धिमत्ता ही एक दैवी देणगीच आहे असं आम्हाला वाटतं. आणखीन त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो जर त्याला आपण कोणतरी नकारात्मक काहीतरी बोललं किंवा त्याच्या मनाचा असा समज झाला की बाबा हे नकारात्मक आहे, तर मात्र त्या ठिकाणी तो थोडासा भावनिक होतो. आणि अशा वेळी तो जर मुलांनी त्याला काय म्हटलं की बाबा इथून बाबा तू खाली उतरू नकोस, बोलत असताना ती मुलं त्याच्या सुरक्षिततेपोटी बोलत असतात, परंतु त्याला असं वाटलं की नाही मला ह्याने नको म्हटलं, तर अशा वेळी मात्र तो थोडासा आग्रास्तेपणा वगैरे असा त्याचा स्वभाव दिसून येतो. परंतु इतर वेळी मात्र तो सर्वसामान्यपणे त्या ठिकाणी वर्गामध्ये त्याचं वर्तन असतं. आपले खासदार आहेत ना नारायणराव राणे, त्यांचा वाढदिवस आहे 10 एप्रिल 1952. त्या दिवशी कोणता वार होता? गुरुवार. व्हेरी गुड. 10 एप्रिल 1952. 1952. हे तुम्ही आधी उत्तर ह्याच्यावरती शोधा. ते शोधलेलं म्हणून. ते मागचे कॅलेंडर आहेत ना. अवनीश घरी चंचल आणि असा अस्थिर असतो, म्हणजे त्याचं लक्ष जास्त ते कॅलेंडर मध्ये आहे. साधारणतः पहिली म्हणजे अंगणवाडीतून पहिलीत गेल्यानंतर त्याला अंकांची ओळख झाली आणि तेव्हा त्यांनी ते कॅलेंडरचं, त्याला खूप कॅलेंडर मध्ये प्रचंड आकर्षण आहे. कुठेही त्याने बघितलं कॅलेंडर तर तिकडेच त्याचं लक्ष जातो लगेच आणि ते आणायचं घरी आणि ते वाचन त्याचं करायचं. 2015 पासून 2026 पर्यंत त्याचे सण आणि वार तारीख सांगितल्यावर तो सण आणि वार अचूकपणे सांगतो आणि त्याच्या आधीची पण तो सांगतो. वार सांगितल्या म्हणजे तारीख सांगितल्यावर वार सांगतो. मी माझी जन्मतारीख विचारली तर तो अचूकपणे वार सांगतो, किंवा घरातल्यांची कोणाची किंवा आजूबाजूच्यांची पाहुण्यांची सगळ्यांची अचूकपणे जन्मतारीख सांगितली की वार सांगतो. 22 मार्च 2023 रोजी कोणता वार आहे आणि कोणता सण आहे? गुढीपाडवा. हा, आणि वार कोणता आहे त्या दिवशी? बुधवार. त्याच महिन्यात 30 तारखेला कोणता वार आहे आणि कोणता सण आहे? गुरुवार आहे. सण कोणता? श्रीरामनवमी. मी जन्मापासूनच ओळखते. त्यामुळे त्या जेव्हा 2 वर्षाचा झाला तिथून म्हणजे पहिल्यापासून जन्मापासूनच त्यांच्या घरी ये जा होती माझी. त्याच्यानंतर त्याच्यावर जवळपास असल्यामुळे त्याच्यावर बारीक लक्ष, त्याच्यावर अनुकरण करणे, त्याच्या घरातल्यांशी संवाद साधणे, मातेशी संवाद साधणे. ज्यावेळी तो 3 वर्षाचा झाला त्यावेळी अंगणवाडीत त्याला दाखल केलं. तिथून त्याच्याकडे जो अंगणवाडीत आल्यावर इतर मुलांशी सहभाग घेणे, अनुकरण करणे, एखाद्या गोष्टीला जे त्याला मनासारखं हवं आहे, ती वस्तू हवी आहे, तिच्याशी तो हट्ट करायचा, तेच त्याला द्यायला हवं होतं.
जे त्याला नको त्याला तो अजिबात हात लावायचा नाही. त्यानंतर जेव्हा तो 4थं वर्ष पूर्ण लागलं त्यावेळी त्याने जे आपण पाठांतर द्यायचो किंवा एखादा श्लोक म्हणायला सांगायचो तो त्याचा दुसऱ्या दिवशी तोंडपाठ व्हायचा. आज शिकवलेलं दुसऱ्या दिवशी तोंडपाठ किंवा अंक ज्ञान दिलं समजा अंक ज्ञान त्याला वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच त्याला जास्तीत जास्त अंक मराठी इंग्रजी नको होते कारण मराठी हवे होते त्याला अंक. जर शब्दपट्ट्या दिल्या त्याला अंकांच्या पट्टी दिली तर तो 3 अंक तो निवडून 3 म्हणजे तो 3 किंवा लोक जे आपले राष्ट्रीय नेते आहेत ते आपण ज्यावेळी अंगणवाडीमध्ये लावले होते मग त्या नेत्याविषयी तो माहिती विचारायचा. हे कोण पुन्हा पुन्हा तो सारखं तेच नेत्याचं नाव विचारत राहायचा.